Okay, the next point याच्यातला डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसमधला कन्सेप्ट ऑफ कोअर कर्न और कर्नल ऑफ द सेक्शन. मागच्या लेक्चरमध्ये आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे डायरेक्ट स्ट्रेस म्हणजे P/A ॲक्सियल स्ट्रेस आणि त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये इसेंट्रिसिटीमुळे डेव्हलप होणारी मुवमेंट आणि त्याच्यामुळे डेव्हलप होणारी बेंडिंग स्ट्रेस सिग्मा बी. तर त्या मेंबरच्या सेक्शनवर जर स्ट्रेस काढायची आहे तर या दोघांचं कॉम्बिनेशन करावं लागते सिग्मा डी प्लस मायनस सिग्मा बी बेंडिंग स्ट्रेस. त्यावरून आपण रिझल्टंट स्ट्रेस काढलेली आहे सिग्मा आर इज इक्वल टू सिग्मा डी प्लस मायनस सिग्मा बी. आणि कोअर कर्न ऑफ द सेक्शन, the core or kern of the section is the region of the given section in which a compressive point load may be applied without producing tensile stress anywhere in the cross section. The core or kern of the section is the region of the given section in which a compressive point load may be applied without producing tensile stress anywhere in the cross section. आपण रिझल्टंट स्ट्रेसचे कालच्या लेक्चरमध्ये 3 डायग्राम पाहिले, 3 पॉसिबल डायग्राम. हा पहिला डायग्राम आहे ज्याच्यामध्ये सिग्मा डी इज लेस दॅन सिग्मा बी. हा दुसरा डायग्राम आहे सिग्मा डी इज ग्रेटर दॅन सिग्मा बी. हा पॉसिबल डायग्राम आहे. आणि तिसरा डायग्राम आहे सिग्मा डी इज इक्वल टू सिग्मा बी. नाउ दिस कोअर or kern or kernel of the section is related with these values. पहा इथे काय म्हटलं आहे, compressive point load may be applied without producing tensile stress anywhere in the cross section. हा पहिला डायग्राम जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल या सेक्शनमध्ये एका बाजूला हे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस निर्माण होत आहे. जर कॉम्प्रेसिव्ह लोड असेल तर ही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे, पण काही पार्टमध्ये टेन्साईल स्ट्रेस निर्माण होत आहे अपोजिट. ही टेन्साईल स्ट्रेस आहे. म्हणजे या डेफिनेशननुसार ही फिगर तुम्हाला अलाउड नाही आहे. असं यायला नको, असं यायला नको. असा पॉईंट जर आपण सेक्शनमध्ये त्या पॉईंटवर कॉम्प्रेसिव्ह लोड लावलं तर हा पार्ट येणार नाही टेन्साईल स्ट्रेसचा. म्हणजे थोडक्यात ही कंडिशन चालत नाही तुम्हाला. सिग्मा डी इज लेस दॅन सिग्मा बी म्हणजे सिग्मा डीची तुम्ही व्हॅल्यू काढून घेतली आणि सिग्मा बीची व्हॅल्यू काढली आणि त्याच्यात जर असं रिलेशन एस्टॅब्लिश होत असेल सो द इसेंट्रिसिटी इज बियॉन्ड कोअर ऑफ द सेक्शन. म्हणजे त्या कोअरच्या बाहेर जात आहे ते पॉईंट लोड. या फिगरमध्ये पहा, दुसऱ्या फिगरमध्ये पूर्ण सेक्शनमध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे. तिसऱ्या फिगरमध्ये सुद्धा पूर्ण सेक्शनमध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे. हां, ॲट द कॉर्नर और ॲट द एज इट इज 0, पण टेन्साईल नाही आहे. तर या दोन कंडिशन आपल्याला चालू शकतात. म्हणजेच थोडक्यात काय, सिग्मा डी शुड बी ग्रेटर दॅन और इक्वल टू सिग्मा बी. म्हणजे या कोअर करता जी कंडिशन लागते आहे ती अशी आहे, सिग्मा डी शुड बी ग्रेटर दॅन और इक्वल टू
सिग्मा बी ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर आपण जे पॉईंट लोड लावला आहे ते कोअर ऑफ द सेक्शनमध्ये लावला आहे. आता कोअर ऑफ द सेक्शन म्हणजे काय? हा मेंबर आहे इथे, हा इथे मेंबर दाखवलेला आहे आणि या मेंबरवर ही त्याची सेंट्रॉयडल ॲक्सिस, मेंबरची सेंट्रॉयडल ॲक्सिस. इथे जर लोड लावलं मी कॉम्प्रेसिव्ह लोड तर इथे रिॲक्शन येईल, कॉम्प्रेसिव्ह रिॲक्शन. असं जर लोड लावलं तर पूर्ण सेक्शनमध्ये मला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस निर्माण झालेली दिसेल, युनिफॉर्म. हे आपण पहिले पाहिलेलं आहे, ॲक्सियल स्ट्रेस म्हणतात त्याला. दिस इज सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए और सिग्मा डी. आता हा लोड मी जर इकडे शिफ्ट केला, इथे हा लोड जर मी या पॉईंटपासून इकडे शिफ्ट केला ॲट ॲन इसेंट्रिसिटी ई, तर काय होईल? या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस सोबतच या इसेंट्रिसिटीमुळे मुवमेंट डेव्हलप होईल. देअर विल बी ए मुवमेंट आणि त्या मुवमेंटमुळे या सेक्शनला इथे ही टेन्साईल स्ट्रेस निर्माण होईल या ठिकाणी, या प्रकारची. या ठिकाणी टेन्साईल स्ट्रेस आणि या ठिकाणी अगेन मुवमेंटमुळे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस निर्माण होईल. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे ही पहिले पी अपॉन ए आणि ही सिग्मा बी स्ट्रेसेस, याच्यामुळे रिझल्टंट स्ट्रेस डायग्राम हे मिळतात तुम्हाला. तर या इसेंट्रिसिटीची एक लिमिटपर्यंत ही जी सिग्मा बी डेव्हलप होत आहे ती सिग्मा डी पेक्षा, सिग्मा डी त्याच्यापेक्षा मोठी किंवा इक्वल टू राहू शकते एक लिमिटपर्यंत. त्या लिमिटच्या बाहेर जर मी लोड ट्रान्सफर केलं, समजा अजून जास्त शिफ्ट केलं इकडे, तर मात्र ह्या दोन डायग्राम न राहता ही तिसरी डायग्राम तुम्हाला मिळते, विच इज नॉट अलाउड. आता हे कशासाठी असते? ॲक्च्युली याचं जास्त महत्त्व सिव्हिल इंजिनिअरिंगला आहे मेकॅनिकलपेक्षा, कारण की मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा प्लॅस्टिक इंजिनिअरिंग याच्यामध्ये आपण जनरली मेटल्सचा वापर करतो किंवा ॲट द मोस्ट प्लास्टिक. त्याच्यामुळे याचा एवढा महत्त्वाचा उपयोग नाही आहे. परंतु सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मेजर इज द यूज ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीट जे वापरतो आपण किंवा ब्रिक्स, हे जे वस्तू वापरतो आपण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, ह्या वस्तू कॉम्प्रेसिव्ह लोड खूप चांगल्याने सहन करू शकतात, त्याला रेझिस्ट करू शकतात. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचं रेझिस्टन्स खूप छान असते. परंतु याच्यावर जर टेन्साईल स्ट्रेस लावली कॉन्क्रीटवर किंवा ब्रिक्सवर, विटा, तर ते सहन करू शकत नाही. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कॉन्क्रीटची टेन्साईल स्ट्रेस थोडीशी असते, परंतु कॅल्क्युलेशन करताना ती 0 समजल्या जाते, पण नाही रेझिस्ट करू शकत. तसंच विटांचं सुद्धा आहे. विटाला दाबून तोडणं फार कठीण आहे. तेच त्या विटेला तुम्ही कुठंतरी आपटा किंवा बेंड करा, तिला बेंड करायचा प्रयत्न करा किंवा ताणायचा प्रयत्न करा, ती पटकन तुटेल. ब्रिक हाताने ब्रिक तुटणार नाही ताणून, परंतु खूप लवकर तुटते ती. तर ते टेन्साईल स्ट्रेसेस घेऊ शकत नाही. तर अशा मटेरियल करता कदाचित मेकॅनिकलमध्ये कुठे हे मटेरियल येऊ शकतात, मेकॅनिकल ॲटोमोबाईलमध्ये वापरावर आहे, डिपेंड्स. तर त्या मटेरियल करता आपल्याला पूर्ण सेक्शनमध्ये जी स्ट्रेस ठेवायची असते ती कॉम्प्रेसिव्ह ठेवायची असते, टेन्साईल स्ट्रेस डेव्हलप होऊ द्यायची नसते. थोडक्यात सिग्मा डी शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सिग्मा बी ही कंडिशन सॅटिस्फाय करावं लागते. आणि त्याकरता मग आपल्याला प्रत्येक सेक्शनमध्ये मधात एक कोअर मिळतो. जसा हा रेक्टँग्युलर सेक्शन आहे, सपोज हा रेक्टँग्युलर सेक्शन आहे. आता याचाच इथं जर सेक्शन काढला मी आणि तो रेक्टँग्युलर आहे असा, तर या रेक्टँग्युलर सेक्शनमध्ये मला मधातला पार्ट मिळतो इथे
सेंट्रल पार्ट हा असा, हा मधातला पार्ट, या सेंट्रल पार्टवर मी कुठेही जर लोड अप्लाय केलं, मधातल्या पार्टवर इथून इथपर्यंत जवळपास या पोर्शनमध्ये मी कुठेही लोड अप्लाय केला, हा जो पार्ट आहे हा, तर ह्या दोन डायग्राम डेव्हलप होतात रिझल्टंट स्ट्रेसच्या, ही डायग्राम डेव्हलप होत नाही. तर हा जो मधातला पार्ट आहे त्या सेक्शनचा सेंट्रल पार्ट, इथे कुठेही मी लोड अप्लाय करू शकतो आणि त्याला म्हणतात कोअर ऑर कर्नेल ऑफ द सेक्शन ऑर कर्न ऑफ द सेक्शन. जेणेकरून या पार्टमध्ये मी लोड अप्लाय केलं ती या सेक्शनमध्ये कुठेही तुम्ही विचार केला तर टेन्साईल स्ट्रेस डेव्हलप होणार नाही. हे महत्त्वाचं पॉईंट आहे कोअर ऑफ द सेक्शनमध्ये थोडक्यात. आणि त्याच्यासाठी कंडिशन आहे सिग्मा डी शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सिग्मा बी. ही कंडिशन फार महत्त्वाची आहे इथे, दिस वन. याच्या पुढच्याही टेम्पलेट तशाच आहेत पहा. दुसरं त्याचा प्रकार आहे लिमिटिंग इसेंट्रिसिटी, नो टेन्शन कंडिशन. त्याच्यासाठी आहे ते ॲज गुड ॲज कोअर. लिमिटिंग इसेंट्रिसिटी, as the eccentricity of compressive load acting on the section increases, the bending stress component of the resultant stress increases. जशी जशी इसेंट्रिसिटी वाढती तशी तशी मुवमेंट वाढेल, कारण की मुवमेंट इज इक्वल टू पी इंटू ई. तर इसेंट्रिसिटी वाढत जाईल म्हणजे मुवमेंट वाढत जाईल, मुवमेंट वाढत गेलं म्हणजे बेंडिंग स्ट्रेस वाढत जाईल. सो द बेंडिंग स्ट्रेस कंपोनंट ऑफ द रिझल्टंट स्ट्रेस इन्क्रीजेस. आणि पी मात्र तेवढाच राहतो, पी बदलत नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट स्ट्रेस तेवढीच राहते. इफ द इसेंट्रिसिटी क्रॉसेस सर्टन लिमिट, द रिझल्टंट स्ट्रेस इन द सेक्शन मे बिकम टेन्साईल. म्हणजे ती मागच्या टेम्पलेटमधली पहिली रिझल्टंट स्ट्रेसची डायग्राम. धिस लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी इज कॉल्ड लिमिटिंग इसेंट्रिसिटी. म्हणजे इसेंट्रिसिटी एका लिमिटपर्यंत असेल तर सेक्शनमध्ये सगळीकडे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसच डेव्हलप होईल, परंतु ती लिमिट जर क्रॉस केली तर सम पार्ट ऑफ सेक्शन विल बी सब्जेक्टेड टू टेन्साईल स्ट्रेसेस. आता ही डेफिनेशन त्याची. लिमिटिंग इसेंट्रिसिटी इज द मॅक्झिमम इसेंट्रिसिटी अप टू व्हिच the resultant stress in the cross section remains compressive. आता थोडंसं मॉडिफिकेशन करता येईल तुम्हाला. लिमिटिंग इसेंट्रिसिटी इज द मॅक्झिमम इसेंट्रिसिटी ऑफ कॉम्प्रेसिव्ह लोड अप टू व्हिच द रिझल्टंट स्ट्रेस इन द क्रॉस सेक्शन्स रिमेन कॉम्प्रेसिव्ह. तेच झालं आहे, मागच्या टेम्पलेटमध्ये हेच सांगितलं आहे तुम्हाला. आता इथे हे लिमिटिंग इसेंट्रिसिटीची डेफिनेशन आहे. हे अगेन सिमिलर टर्म, नो टेन्शन कंडिशन. इन ए सेक्शन सब्जेक्टेड टू कॉम्प्रेसिव्ह लोड ॲट अन इसेंट्रिसिटी लेस दॅन लिमिटिंग इसेंट्रिसिटी, द सेक्शन इज सब्जेक्टेड टू ओनली कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस. म्हणजे नो टेन्शन कंडिशन, सेक्शनमध्ये कुठेही टेन्साईल स्ट्रेस निर्माण होत नाही. हाऊएवर इफ द इसेंट्रिसिटी goes above the limiting eccentricity, the resultant stress at one end or one edge may become tensile. In most of civil structures, tensile stresses are not desirable. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं, त्याच्याकरताच या कंडिशन्स आहेत. Hence, to make sure that tensile stress does not produce in the given component, the direct stress due to compressive load should be greater than or equal to the tensile bending stress. This condition is called as no tension condition. That is sigma A. मी इथे sigma D घेतलेला आहे. Sigma D should be greater than or equal to sigma B. That is P upon A should be greater than or equal to M
into y divided by I. So this is no tension condition. आणि याच्यावरून आपल्याला याच फॉर्म्युल्यावरून लिमिटिंग इसेंट्रिसिटी काढता येते किंवा कोअर ऑफ सेक्शन काढता येते. सिग्मा ए शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सिग्मा बी. हा सिग्मा ए किंवा याला आपण सिग्मा डी म्हटलेला आहे. सिग्मा डी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सिग्मा बी. तर या कंडिशनवरून आपल्याला लिमिटिंग इसेंट्रिसिटी काढता येते. त्याच्यानंतर कोअर ऑफ सेक्शन काढता येतो या इक्वेशनवरून. पी बाय ए शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एम इंटू वाय डिवायडेड बाय आय. याच्यावरूनच हा पुन्हा मिडल थर्ड रूल. मिडल थर्ड रूल states that for rectangular section no tension is developed in cross section if the resultant compressive force lies within the middle third, that is shaded portion of the section. हे फिगर वरून लक्षात येईल तुमच्या. रेक्टँग्युलर सेक्शनचा एरिया बी इंटू डी आणि रेक्टँग्युलर सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स बी डी क्यूब डिवायडेड बाय 12 पाहिलेला आहे आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया टॉपिक झालेला आहे आपला. सो आय वाय डी बी क्यूब डिवायडेड बाय 12. फॉर नो टेन्शन कंडिशन सिग्मा ए और सिग्मा डी शुड बी ग्रेटर दॅन और इक्वल टू सिग्मा बी. आता इथे आपण व्हॅल्यूज ठेवणार आहोत. दॅट इज पी अपॉन ए इज इक्वल टू एम एक्स वाय एक्स डिवायडेड बाय आय एक्स. आता पी अपॉन ए एरिया आपण वर काढलेला आहे. सो पी डिवायडेड बाय बी डी इज इक्वल टू एम एक्स म्हणजे पी इंटू ई एक्स. पी इंटू इसेंट्रिसिटी ई एक्स इंटू वाय एक्स डी बाय 2 मॅक्झिमम वाय मॅक्स डिवायडेड बाय आय एक्स बी डी क्यूब अपॉन 12. आता याला सॉल्व करायचा. हा बी डी आणि याच्यातला बी कॅन्सल होतो आणि डी क्यूबमधला एक डी कॅन्सल होतो. त्याच्यामुळे इथं डी स्क्वेअर राहतो आणि हे पुढे सॉल्व होते. हेन्स ई एक्स इज इक्वल टू डी बाय 6 असं ते इक्वेशन मिळते. हा बी आणि डी, हा बी डी इक्वल टूच्या या बाजूला डिवायडेड बाय बी डी आहे आणि इथे डिवायडेड बाय बी डी क्यूब आहे. म्हणजे हा राहतो बी डी स्क्वेअर आणि या बी डी स्क्वेअरमधला एक डी इथे कॅन्सल होतो. हा डी डी कॅन्सल होतो म्हणजे इथे डी राहतो. तर हा ई एक्स काढायचा आहे तुम्हाला. तर हा डी जाईल इकडे. हा पी सुद्धा कॅन्सल होतो. इक्वल टूच्या एका बाजूला पी आहे दुसऱ्या बाजूला पी आहे त्याच्यामुळे तोही कॅन्सल होतो. पहा इथं पुन्हा दाखवतो तुम्हाला. हा पी कॅन्सल होईल याच्यासोबत. हा बी कॅन्सल होतो याच्यासोबत. त्याच्यानंतर हा डी कॅन्सल होतो. इथे राहतो स्क्वेअर आणि या स्क्वेअरमधला एक डी इथे कॅन्सल होतो त्याच्यामुळे तो स्क्वेअरही चालला जातो. म्हणजे राहते काय इथे डी आणि हा 2 आणि हा 12. 2 1 जा 2 2 6 जा 12 इथं राहतात 6. त्याच्यामुळे आपल्याला हा ई एक्स काढायचा आहे. तर ई एक्स काय मिळेल तुम्हाला. हा डी जाईल वरती आणि हा 6 जाईल खाली. सो हेन्स ई एक्स इज इक्वल टू डी बाय 6 is limit of eccentricity about x-axis. Similarly, about y-axis, limit of eccentricity about y-axis will be EY is equal to B by 6. So 2EX is equal to D by 3, 2EY is equal to B by 3. याला दोन्ही मल्टिप्लाय केलं तर दोन्ही व्हॅल्यूला. हे डायग्रामनुसार मिडल थर्ड रूल किंवा कोअर ऑफ कर्न ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन. हा जो मधातला शेडेड पोर्शन आहे याला म्हणतात मिडल थर्ड पोर्शन ऑफ द रेक्टँग्युलर सेक्शन किंवा याला म्हणतात कोअर ऑफ सेक्शन, कोअर ऑर कर्न. आता ही इसेंट्रिसिटी पहा आपली ई एक्स डी बाय 6 आली आहे. ई एक्स डी बाय 6. त्याचप्रमाणे
इथे EY/D/6 आणि EY/D/6 म्हणजे हे येते पूर्ण B/3 आणि हा येतो D/3. तर असा हा डायमंड शेप बनतो इथे, हा इथे. आणि याच्यामध्ये आता तुम्ही कुठेही लोड लावा या पार्टवर, कॉम्प्रेसिव्ह लोड, तर तुम्हाला सेक्शनमध्ये सगळीकडे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस मिळतील. हां, याच्या बाहेर जर तुम्ही गेले, इथे लोड लावलं किंवा या ठिकाणी लोड लावलं किंवा अजून कुठं लोड लावलं या पोर्शनमध्ये बाहेरच्या, तर मात्र तुम्हाला सेक्शनमध्ये टेन्साईल स्ट्रेस कुठे ना कुठे डेव्हलप झालेली दिसेल. असं हे या बेसिक फॉर्म्युल्याने आपल्याला कुठल्याही सेक्शन करता काढता येतो, म्हणजे इसेंट्रिसिटी काढता येते आणि त्याच्यावरून कोअर आणि मधातला शेडेड पोर्शन काढता येतो. रेक्टँग्युलर सेक्शन असो, सर्क्युलर सेक्शन असो किंवा अजून काही सेक्शन दिलेलं असेल तर काही आपण सर्क्युलरसाठी आणि रेक्टँग्युलरसाठी काढतो. हा आपला रेक्टँगलला याला म्हणतात मिडल थर्ड रूल रेक्टँगल करता, कारण की हे 1/3 पार्ट येतो पहा B/3 आणि हा D/3. सेंट्रल थर्ड पार्ट इज द अलाउड एरिया वेअर द लोड कॅन बी अप्लाइड. आता इथे कुठेही लोड ठेवलं तुम्ही या शेडेड एरियामध्ये तरी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेसच निर्माण होतील फक्त. या इक्वेशनमध्ये काही अडचण कोणाला लक्षात आलं? हे सगळं तर आपलं झालेलं आहे, फक्त हे इक्वेशन वापरलेलं आहे पहा. एक वेळा तुम्ही वापरून पहा, घरी प्रॅक्टिस करून पहा. P/A = mx/yx / Ix. याच्यात yx हा D/2 काय घेतला आहे हा पहा, आपण पाहिलेला आहे. हा ही एक्स ॲक्सिस आहे. हां, यस, हॅलो. आपण हा बेंडिंग स्ट्रेसेस काढताना पहा वाय मॅक्स पाहिलेला होता. दिस इज वाय मॅक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. वाय मॅक्स, दिस इज वाय मॅक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. तर हा वाय मॅक्स येईल तुमचा D/2. ती व्हॅल्यू घेतली आहे इथे वाय एक्स म्हणजे D/2 ही व्हॅल्यू. इट इज ॲक्च्युली P/A = mx y max x / Ix. हा वाय मॅक्स झाला. तसंच विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिसचा जर विचार केला तर ही व्हॅल्यू झाली वाय मॅक्स. आता ही व्हॅल्यू किती येईल वाय मॅक्सची? इट विल बी इक्वल टू B/2 येईल. B/2 इथून इथपर्यंत. I/y मॅक्स म्हणजे झेड काढण्याकरता जे वापरत होतो आपण ते. तसाही वायची मॅक्झिमम व्हॅल्यू इथे घेतलेली आहे. वाय एक्स किंवा या ठिकाणी वाय घ्यावं लागेल EY काढण्याकरता. बाकी तर माहीत आहे तुम्हाला. आय माहीत आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया, एरिया माहीत आहे. एम म्हणजे हा mx म्हणजे P × इसेंट्रिसिटी अबाउट एक्स ॲक्सिस P × EX. हे सगळं बाकीचं माहीत आहे. फक्त हा D/2 मला सांगावंसा वाटला इथे. बाकी सगळं तुम्हाला माहीत आहे. करून पहा, प्रॅक्टिस करायची. नेक्स्ट, मिडल क्वार्टर्स रूल. हे कोअरशी संबंधित आहे. कोअर ऑर कर्न ऑफ सर्क्युलर सेक्शन. इथे मधातला क्वार्टर सर्कल येतो म्हणून त्याला क्वार्टर रूल म्हटलेला आहे. मिडल क्वार्टर रूल. मिडल क्वार्टर रूल स्टेट्स दॅट नो टेन्शन इज डेव्हलप्ड एनीवेअर इन ए सॉलिड सर्क्युलर क्रॉस सेक्शन if the resultant compressive force lies within the middle 1/4 shaded portion of diameter D/4 of the circular section. हे काढण्याकरता सुद्धा तेच फॉर्म्युला वापरला आहे. सिग्मा D = सिग्मा B. डायमीटर ऑफ सर्क्युलर सेक्शन, एरिया सर्कलचा क्रॉस सेक्शनल एरिया πd²/4, I πd⁴ / 64. For no tension condition, sigma D should be greater than or equal to sigma B. So P/A = my/ I. Values टाकले. P / area πd²/4 is equal to P × E × D/2 y max divided by Ix किंवा I. कोणत्याही ॲक्सिसवर I सारखाच राहील. याच्यात पुन्हा याला सॉल्व केलं तर पुन्हा P कॅन्सल होतो
हा पाय कॅन्सल होऊन जातो, डिवायडेडमध्ये आहे. हा डी स्क्वेअर या डी टू द पॉवर 4शी कॅन्सल होऊन इथे डी स्क्वेअर राहते, त्याच्यातला पण एक डी कॅन्सल होतो, आणि इथे हा 2 आणि हा 64, म्हणजे इथे 32 राहते. 32ला 4नं भागलं, 4 8 32, 8 राहतात. सो हेन्स E इज इक्वल टू डी डिवायडेड बाय 8. ही येते लिमिटिंग इसेंट्रिसिटी डी अपॉन 8 सेंट्रॉइडपासून अबाउट एक्स वाय अँड ऑल डायमेट्रिकल ॲक्सिस. दच 2E इज इक्वल टू डी बाय 4. याला 2नी मल्टिप्लाय केलं तर डी बाय 4 येईल. त्याच्यावरून हा कर्नेल ऑर कोअर ऑफ सेक्शन. इथे हा असा मधातला शेडेड पोर्शन मिळतो. याच्यात कुठेही तुम्ही कॉम्प्रेसिव्ह लोड लावा, पूर्ण सेक्शनमध्ये सगळीकडे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस तुम्हाला दिसतील, कुठेही टेन्साईल स्ट्रेस डेव्हलप होणार नाही. मात्र याच्या बाहेर जर तुम्ही लोड लावलं तर मात्र इथे जर कॉम्प्रेसिव्ह लोड लावलं तर या पोर्शनमध्ये तुम्हाला टेन्साईल स्ट्रेस मिळेल. इथे जर तुम्ही कॉम्प्रेसिव्ह लोड लावलं तर या ठिकाणी या पोर्शनमध्ये तुम्हाला टेन्साईल स्ट्रेस मिळेल या पोर्शनमध्ये. परंतु याच्या आतमध्ये तुम्ही कुठेही लोड लावा, कुठेही लोड लावा, इथे तुम्हाला सगळीकडे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस मिळतील. आणि हा जो मधातला पोर्शन आहे याचं डायमीटर येईल डी बाय 4, कारण की आपली इसेंट्रिसिटी आली आहे डी अपॉन 8. या सेंट्रॉइडपासून इकडे डी अपॉन 8, या सेंट्रॉइडपासून इकडच्या बाजूला डी अपॉन 8, म्हणजे टोटल होईल तो डी अपॉन 4. तर मधातला 1/4 डायमीटरचा जो सर्कल तयार होईल दॅट इज कोअर ऑफ सर्क्युलर सेक्शन. हा कोअर होईल. सो इट इज डी डिवायडेड बाय 4. म्हणून याला म्हणतात मिडल क्वार्टर रूल. क्वार्टर म्हणजे 1/4. तसे 2 आहेत सिमेट्रिकल सेक्शन करता, बाकीच्या सेक्शन करता आपण काढत नाही. Walls or pillars and chimneys of uniform section subjected to lateral wind pressure. हे आपल्याला नाही आहे, परंतु लक्षात असू द्या, कुठं मेकॅनिकलमध्ये चिमनीज वगैरे असतात स्टीलच्या, त्या ठिकाणी काम पडते. याच्यामध्ये हा जो पी दाखवलेला आहे, हा पी हा बेंडिंग मुवमेंट क्रिएट करतो, आणि या चिमनीचं स्वतःचं वजन जे डाऊनवर्ड असतं त्याच्यामुळे ॲक्सियल स्ट्रेस डेव्हलप होते. स्वतःच्या वजनामुळे, चिमनीच्या स्वतःच्या वजनामुळे डायरेक्ट स्ट्रेस ऑर ॲक्सियल स्ट्रेस, आणि या विंड प्रेशरमुळे येते त्याच्यावर बेंडिंग मुवमेंट. आणि मग त्याच्यामुळे या बाजूला विंड या बाजूला दाखवला आहे, म्हणजे हा असा बेंड होईल, तर या बाजूला मिनिमम स्ट्रेस, या बाजूला मॅक्झिमम स्ट्रेस. आणि शक्यतो प्रयत्न केला जातो की हे सगळंच्या सगळं कॉम्प्रेशनमध्ये राहील, इथे टेन्शन निर्माण होणार नाही, कारण की टेन्शन निर्माण झालं तर हे पलटू शकते. असं इथे जर कॉन्टॅक्ट तुटला तर ही चिमणी पलटून जाईल. त्याच्यामुळे हे कॉम्प्रेशन ठेवायचा प्रयत्न केला जातो. त्यानुसार या चिमणीचं वजन ॲडजस्ट केलं जातं. चिमणीचं वजन कसं ॲडजस्ट कराल? चिमणीच्या ज्या भिंती असतात त्याचा थिकनेस वाढवायचा, किंवा तुम्ही पाहिलं असेल बहुतेक बऱ्याच ठिकाणी चिमणी जी असते अशी खूप उंच असते, आणि स्टीलची पण असते, बरेचदा खूप बारीक असते अशी. आता याचं काय वजन राहणार आहे? ही स्टीलच्या प्लेटची चिमणी असेल समजा, ग्राउंडला लावलेली, याचं वजन किती राहणार आहे या चिमणीचं? आणि याची हाईट आहे समजा 10 मीटर किंवा 20 मीटर, अशी उंच असते ती चिमणी. तर याचं वजन काही खास राहत नाही. त्याच्यामुळे आता इथे हे ॲडजस्ट कसं करायचं? तर हे ॲडजस्ट न करता तुम्ही पाहिलं असेल हे असे वायर रोप लावलेले असतात, जमिनीला फिक्स केलेले असतात इकडे सगळ्या बाजूनी. पाहिलं आहे का असं कुठे? असे तारा लावलेले असतात पहा, वेगवेगळ्या लेवलला. इथे लावले असतात, इथे लावलेलं असतं, या ठिकाणी असं, असे वेगवेगळ्या लेवलला तारा लावलेले असतात, जमिनीत गाडलेले असतात. ते पाहिलं आहे का कुणी असं? हे चित्र पाहिलं आहे असं? मला डायग्राम बरोबर काढता नाही आला, पण तुमच्या लक्षात आला असेल.
स्टीलचे वायर जोडलेले असतात असे मधामधात, सगळ्या बाजूनी असतात. हे तीन तरी असतात कमीत कमी, हे 2 नसतात. एक असा इथं राहील समजा, असंही राहील. सांगा कोणी पाहिलं असेल तर. येस सर. हा सर, हा, यस यस, MIDC मध्ये पाहायला मिळतं. बरोबर आहे. छोट्या स्टीलच्या चिमण्या असतात बारीक. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी लक्ष ठेवा, बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. हे असे वायर, स्टीलचे वायर केबल हे लावले असतात, रोप्स. त्याच्यामुळे जे काही हे विंड प्रेशरमुळे टेन्शन येते ते याच्यावर जाते, टेन्शन वायर रोपवर, आणि चिमणी सेफ राहते मग. आणि ही चिमणी जर कॉन्क्रीटची किंवा विटांची बनवलेली असेल तर मग याची गरज पडत नाही या वायर्सची, कारण की त्या चिमणीचं स्वतःचं वजन खूप असते, त्याच्यामुळे हे वायर लावलेले नसतात. आणि जर वजन कमी असेल चिमणीचं तर हा प्रकार करावा लागतो, टू कीप इट व्हर्टिकल. नाही तर ते विंड प्रेशरनी पडून जाईल ते खाली, कारण की स्टीलसुद्धा, स्टीलचे पत्रे एवढं टेन्शन रेझिस्ट करू शकत नाही, ते वाकून जातात, ते बेंड होतात किंवा ते कॉम्प्रेशनमध्ये वाकतात. स्टील टेन्शनमध्ये जरी वाकले नाही टेन्शनमुळे, तरी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेसमुळे ते वाकून जातात, बकल होतात ते. तर असा प्रकार आहे तो. ओके, नेक्स्ट. हे आता हे पाहायची गरज नाही आपल्याला काही. बेसिक फॉर्म्युला तोच आहे, सिग्मा डी आणि सिग्मा बी. विंड प्रेशर काढतात, मुवमेंट काढतात, त्याच्यामुळे दाखवलेलं आहे इथे P/H/2. या सगळ्या पीचं विंड प्रेशर मल्टिप्लाइड बाय हा फेस एरिया, तो मिळेल P मल्टिप्लाइड बाय H/2. याप्रमाणे ते मुवमेंट काढलेली आहे. मग बाकीची प्रोसेस सेम आहे, IX IY झेड काढायचा, आणि मग हे वजन घेतलेलं आहे पहा, W इज वेट ऑफ चिमणी, डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस ऑन फेस BC या ठिकाणी, आणि ऑन फेस AD इथे टेन्साईल येईल आणि इथे कॉम्प्रेसिव्ह येईल. ते दाखवलेलं आहे पहा इथे, मायनस मायनस आणि हा मायनस प्लस. टेन्साईलला प्लस घेतला आहे त्यांनी. सर्क्युलर असेल तर डायमीटरनुसार काढलेला आहे. प्रोसिजर इज सेम. तुम्हाला एक समजणं काही कठीण नाही आहे. फक्त इथे मुवमेंट जी आहे ती विंड प्रेशरमुळे डेव्हलप होते, आणि डायरेक्ट स्ट्रेस जी आहे त्या बघा इथे वॉल थिकनेस दाखवला आहे त्यांनी. या वॉलचं वजन, चिमणीच्या भिंतीचं वजन, त्याच्यामुळे डायरेक्ट स्ट्रेस निर्माण होते. बट बेसिक इज सेम, त्याच्यामध्ये काहीही फरक नाही आहे. हे आपल्याला महत्त्वाचं आहे. पहा, एक्झाम्पल्स ऑफ मशीन कंपोनंट सब्जेक्टेड टू डायरेक्ट अँड बेंडिंग. हे तर बहुतेक तुम्ही सगळ्यांनी वापरलेलं असेल वर्कशॉपमध्ये. इथे तुम्ही जॉब फिक्स करता, या ठिकाणी तुमचा जॉब लाव, हां व्हाईस म्हणतात ना याला, इथे तुमचा जॉब असतो आणि तुम्ही त्या जॉबला धरून ठेवायसाठी याला टाईट करता. त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे याच्यावर बाहेर पूल येतो, असा ढकलला जातो. हा कोणता, हा ढकलला जातो बाहेर, आणि हा जो आहे हा इकडं ढकलला जातो. कारण की तुम्ही या सॅम्पलला दाबत असता, तर ते सॅम्पलही तर याला उलटा रिॲक्शन देईल ना, त्याच्यामुळे हा टेन्शन येतो. आता हा टेन्शन इथं आला तर हा जो कंपोनंट आहे खालचा, धिस कंपोनेंट इज सब्जेक्टेड टू दिस टेन्शन. आता हे जे टेन्शन आहे हे या पार्टच्या हिशोबाने, हा इथे जो पार्ट आहे याच्या हिशोबाने हा इसेंट्रिक लोड झाला. इथून इथपर्यंत ही झाली याची इसेंट्रिसिटी. लक्षात घ्या, इथे इसेंट्रिक नाही आहे, परंतु हा असा कनेक्ट होऊन इथे आलेला आहे. तर हे इथलं टेन्शन जे आहे ते इथं जसं आहे तसं इथे पण आहे, परंतु इथे तो इफेक्ट हा टेन्साईल फोर्स राहीलच असा. हा T प्लस याच्यासोबत याचं मुवमेंटसुद्धा येईल. ते मुवमेंट या प्रकारचं राहील.
सो इट इज सब्जेक्टेड टू टेन्साईल अँड मुमेंट, डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. हा जो पार्ट आहे हा इथला, इट इज सब्जेक्टेड टू डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस, हा पार्ट्स. तसंच इथे सुद्धा आहे. या फिगरमध्ये पहा, या फिगरमध्ये तुमचा सॅम्पल इथं दाबला जातो या ठिकाणी, याला आपण क्लॅम्प करतो. याच्यामुळे याला दाबल्यामुळे हा जो पार्ट आहे इट इज सब्जेक्टेड टू टेन्साईल फोर्स, म्हणजे त्याला बाहेर ढकलल्या जाईल. हा पार्टसुद्धा इकडे बाहेर ढकलला जाईल असा रिॲक्टिव्ह फोर्सेसमुळे. आणि याच्यामुळे मग हा जो पार्ट आहे इथला, दिस पार्ट इज सब्जेक्टेड टू डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. हा डायरेक्ट स्ट्रेस आणि याचा इफेक्ट या पॉईंटवर इट विल क्रिएट अ मुवमेंट, असा मुवमेंट येईल. त्याच्यामुळे हा असा वाकायचा प्रयत्न करायला, असा वाकू शकतो हा अशा प्रकारे. त्याच्यामुळे हा पार्ट पहा कसा, याचा डेप्थ पहा जास्त आहे इथे, इथे नाही आहे तेवढी, इथे कमी कमी होत जाते. इथे जास्त ठेवावं लागते कारण की याच्यावर बेंडिंग स्ट्रेसेस येतात. इथे सुद्धा या ठिकाणी बेंडिंग स्ट्रेसेस येतात. या पोर्शनमध्ये आता फक्त हा जो अवजार आहे, जे काही म्हणाल तुम्ही याला, तसाच याला उलटा केला हे टायरसाठी. इथे सुद्धा तोच प्रकार आहे. इथे सॅम्पल दाबल्या जाते, या ठिकाणी सॅम्पलला आपण दाबून ठेवतो, कॉम्प्रेस करतो. त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे दिस इज पुल्ड, बाहेर ओढला जाऊ शकतो हा, किंवा बाहेर ढकलला जातो हा असा. आणि याचा इफेक्ट या पार्टवर येतो. या दिस पार्ट इज सब्जेक्टेड टू दिस पुल. हा याच्यावर असा ॲक्ट होतो पुल, आणि सोबत याच्या इसेंट्रिसिटीमुळे, ही झाली इसेंट्रिसिटी, दिस इज इसेंट्रिसिटी. आणि या इसेंट्रिसिटीमुळे याच्यावर मुवमेंट येते. हे प्रॉब्लेम परीक्षेत येतात अशा प्रकारचे. बेंटअप बार आधी दाखवल्याप्रमाणे, किंवा हे 3 कंपोनंट्स जे तुम्ही वापरता वर्कशॉपमध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी. सो दिस पार्ट इज सब्जेक्टेड टू डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. म्हणून याची विड्थ पहा, इथे पहा, ही जी आहे ही जास्त ठेवलेली आहे टू रिस्ट्रिक्ट द बेंडिंग स्ट्रेसेस इन लिमिट. नाही तर हा पार्ट खराब होईल, तुमचं काम करणार नाही बरोबर. इथे हा पार्ट मजबूत असतो एकदम, टू अवॉइड द एक्सेस ऑफ बेंडिंग स्ट्रेसेस, किंवा त्याला रेजिस्टन्स बरोबर मिळावा म्हणून. असे 3 कॉमन एक्झाम्पल आहेत डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेसचे. लक्षात ठेवा, परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत हे तिन्ही. सॉल्व करायचं प्रोसिजर तीच आहे, सिग्मा डी प्लस मायनस सिग्मा बी. इसेंट्रिसिटी मिळाली तुम्हाला, ही इसेंट्रिसिटी मिळाली की मुवमेंट काढता येतो. मुवमेंट काढला की P/A प्लस M/Z. हे वेगवेगळे ॲप्लिकेशन दाखवले आहेत, चिमण्याच दाखवलेल्या आहेत बऱ्याचशा, 1 2 3. ही पण चिमणीच आहे. आता ही चिमणी पहा, खाली विड्थ वाढत जाते याची, कारण की जितकं खाली जाल तितकं बेंडिंग मुवमेंट विंड प्रेशरमुळे वाढत जातं. त्याच्यामुळे बेंडिंग स्ट्रेसेस वाढत जातात. म्हणून चिमणी जनरली अशी खाली वाढत जाते. पहा, इथे पण ती वाढत गेली आहे, इथे पण वाढत गेलेली आहे, इथे पण कदाचित खाली वाढत गेली असेल किंवा नाही. हे ट्विन टॉवर वगैरे दाखवलेले आहेत. या सगळ्या बिल्डिंगमध्ये ते कॉन्सेप्ट येते. या चिमणी असतात, याला आता इथे दिसत नाही आहे पण वायर रोप्स लावलेले असतील. जर कॉन्क्रीटची किंवा ब्रिकची नसेल तर ही नाहीच आहे. त्याच्यामुळे याला सपोर्ट असायला पाहिजे. त्या ठिकाणी सपोर्टवाला कुठंच दाखवलं नाही, कारण की ते बेंडिंग स्ट्रेसेसमध्ये येत नाही. हे सगळे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेसचे एक्झाम्पल आहेत. इथपर्यंत आपल्याला जायचं नाही आहे, आपल्याला सिम्पल प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. पण फ्युचरमध्ये कधी काम पडलं तर लक्षात ठेवा. सगळे स्ट्रक्चर ज्याच्यावर विंड प्रेशर येऊ शकते ते डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेसचे प्रॉब्लेम असतात. विंड प्रेशर जिथं जिथं येते तिथे तिथे. डॅम, चिमणी किंवा अजून काही टॉल स्ट्रक्चर बनवलं असेल तर ते सुद्धा.
हे सगळे आपण पाहिलेले आहेत. पहा, हे पाहिलेलं आहे, हेही पाहिलेलंच आहे. आता ही बिल्डिंग आहे मोठी, याचा काही संबंध नाही आहे. संबंध नाही म्हणजे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस याच्यावरही येणारच आहे, आपल्या कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहेत. आणि मशीनचे बरेचसे कंपोनंट्स असे डायरेक्ट अँड बेंडिंग येतात त्या मेंबरवर. ओके.